बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आले की भाऊ तुमच्याकडे केळीची लागवड जी आहे ती कशा पद्धतीने करतात. तर भाऊ सरास आमच्याकडे केळीची लागवड जी आहे अशा पद्धतीने करतात. पहिल्यांदा आम्ही काय करतो, जर जे काय बेसिक अंतर आहे दोन्ही ओळीच्या मधलं, त्यामध्ये आपण अशा पद्धतीने तास मारून घेतो आणि त्याच्यावरती जो आपला शेणखत आहे तो या तासामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी भरून घेतो. तो शेणखत भरून झाल्यानंतर त्यामध्ये आपण रासायनिक खताचा बेसल डोस टाकतो. त्यानंतर जो काय आपला ट्रॅक्टर आहे त्याच्या आपण रोटरून घेतो. त्यामुळे होतं काय, जे काय आपण शेणखत टाकलंय रासायनिक खत टाकलंय ते सगळं टोटली मिक्स होतं आणि जी काय आपण रोप लावणार आहे ते व्यवस्थितरित्या भुसभुशीत जागेला लागतं. त्यामुळं जी काय मुळी जी आहे ती फास्टपणे लागते आणि जी काही केळीच्या रोपाची उगवण क्षमता आहे ती व्यवस्थितरित्या होते. मर जर जास्त प्रमाणात होत नाही. तर अशा पद्धतीनं केळीची लागवड जी आहे ती आमच्याकडे होते. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा दुसरा एक फायदा, ज्यावेळेस आपण केळी बांधणी करतो त्यावेळेस जास्त प्रमाणात रासायनिक खत प्लस शेणखत टाकायची गरज लागत नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता पाऊस चालू आहे, पावसाळा आणि हिवाळा यामध्ये आपल्याला जी केळी लागवड आहे ते असे आपल्याला म्हणजे खत टाकून रासायनिक खता बेसल डोस टाकून जर केली तर अडचण येत नाही. पण उन्हाळ्यात जर अशा पद्धतीने केलं तर काय होतं, उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं, वरनं उन्हाळ्याचं टेम्परेचर प्लस खताचं टेम्परेचर, त्याच्यामुळं रोपांची मर्जर होऊ शकते. मग त्यामुळं जे काय पावसाळा हिवाळा आहे त्या ऋतूमध्ये अशा पद्धतीने केळी लागवड करतात. शक्यतो जमिनीवर भुईसपाटा केळीची लागवड करतात. तुमच्या इकडे पण कशा पद्धतीने केळी लागवड करतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.